हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आज आरआरबीचा रिझल्ट लागलाय ग्रामीण बँकेचा. तर ज्यांचा रिझल्ट आलाय ते मोस्टली ग्रुपमध्ये जॉईन होऊन जातील, त्यांचा एवढा इश्यू नाहीये. पण ज्यांचा रिझल्ट नाही आलाय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, सकाळपासून खूप जणांशी बोलणं झालंय. मुलं थोडे डिसअपॉइंट झालेत, जे की बरोबर पण आहे. पण पुढे जी एसबीआयची ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामध्ये ही चूक नको व्हायला सर, त्यासाठी काय करायला पाहिजे? मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं, या वर्षामध्ये तुम्ही ज्याही मेन्स दिल्या होत्या आणि जेही तुमचा अनुभव होता मेन्सचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं कमी पडले, प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की एक नोटबुक घेऊन पेन डाऊन करा सगळं, की काय 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 तुम्हाला वाटते. जेही आपण मेन्सचं अनालिसिस घेतलं होतं किंवा गुड अटेम्प्ट सांगितला होता त्यासोबत थोडं कनेक्ट करा. ज्या स्टुडंट्सचे रिझल्ट आले त्यांच्या स्कोर सोबत तुमचे स्कोर थोडंसं चेक करा की एक्झॅक्टली आपण कुठे लॅक करतोय. बऱ्याच जणांशी बोलून मला असं वाटतंय की ते अननेसेसरी दुसऱ्या सब्जेक्टला ब्लेम करताय, पण त्यांचा इश्यू दुसऱ्या सब्जेक्टमध्ये. सो थोडंसं ना त्याला एकदा पेन डाऊन करा. 2-3 दिवस घ्या होतं. मे बी सध्या तुम्ही या झोनमध्ये नसणार आहे तर एक दिवस रेस्ट करा, पण दुसऱ्या दिवशी थोडा वेळ काढा, सगळ्या मेन्सला नीट ऑब्झर्व करा आणि मग त्याने आपल्याला क्लॅरिटी येईल की नेमकं एसबीआय साठी आपण कुठे लॅक करतोय, कुठल्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी. ठीक आहे, आणि त्यानुसार मग मेंटॉर्सकडे जा आणि त्यानुसारच मला वाटतं प्लॅनिंग झाली पाहिजे. पण प्लीज ही एक ऍक्टिव्हिटी करून बघा. बाकी तर आपण युट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करूच. ठीक आहे, चलो, ऑल द बेस्ट.